म्हणजे रूमच्या आतून आहे का? कॉलवरती सर JPCS मध्ये तेवढं कॉल झालं किंवा फोन करतो समजा हे इकडे राधा असेल तर येतो. बरं चालेल कॉल झालं की तुम्हाला कॉल करतो. ओके नाही वाटतं काही गाड्यांमध्ये. हां चालेल हो हो. कशात आहे? थांबा एक मिनिट तुम्ही सारखं बाजूला एक मिनिट कोपऱ्यात तुमच्या माग त्या कोपऱ्यात थांबा ते काढूनच काय एक 2 बंडल म्हणजे ते कधी तुम्हाला काढा काढा उचला पडला बंडल किती राहिलं बॅटरी आहे का? हा तिथंच पुढं तरी द्या का मोबाईल नाही मोठी बॅटरी तू माझं आहे का? पूर्ण आलं तर दिसलं नाही कोपऱ्यातच असतील डबड्यांचं जे मोर काळे एवढं वारला नाही. नाही बॅटरी नाही ना बॅटरी नाही का मोठी बॅटरी बॅटरी कोणती रे कोणती मला नाही रॅकच्या मागे जायला चान्स नाही त्याला नाही त्याच्या मागे नाही 2-3 डबड्यात मागत असेल. बरं खाली ओढर ते डबडं येते आणि ते डबडं फुटलं याला काय याला इकडे जावा दोघं जण मुलांना बघू खाली आपल्याला महत्वाचं हे पावर का मान्य पाव तुम्ही JPCS मध्ये आलो इथे बुलढाण्यामध्ये भाग मोडतो आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर हे दुकान आहे JPCS म्हणून आणि समोर तुम्हाला दिसत आहे की त्यांनी सर्व सांगितलं होतं की ते जाळे आहेत आणि जाळ्यांच्या मागे एक साप त्यांनी सांगितलं होतं की काळ्या रंगाचा साप आहे आणि इथं तुम्हाला दिसतं की हा काळा नाही तर तपकीर रंगाचा साप आहे आणि धामांचं छोटंसं पिल्लू आहे आणि हे जे पिल्लू आहे ते ज्या सेल्समध्ये कदाचित भक्ष्य खाऊ ज्या विषयासाठी ते आलं होतं कपड्यामध्ये बसलं होतं पण त्यांना असं वाटलं होतं की ते रॅकच्या मागे आपण तिथे सगळं बघितलं आणि प्रत्यक्षामध्ये इथे पाईपवर ठेवले तुम्हाला दिसत आहेत आणि अशा पाईपमध्ये हा साप निघाला तर हा बिनविषय जातीमधला साप आहे धामण आहे पण त्या ठिकाणी ते पाईपमध्ये असं चिडला आहे थोडासा आणि त्या ठिकाणी तो गुलगुल्यासारखा आवाज करून त्या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न पण करतो आहे परंतु हा पूर्णपणे बिनविषय असल्यामुळे त्याचा आपल्यावरती कोणताही परिणाम होत नाही आहे आणि उंदीर खाण्यासाठी अशा प्रकारच्या घरांच्या आसपास शेतामध्ये किंवा अशा प्रकारच्या वर्कशॉपमध्ये अशा प्रकारच्या धामासाप आपल्याला सापडू शकतो. त्याचा रंग तपकिरी आहे गर्द तपकिरी आहे बिनविषय जातीमधला हा साप आहे याला आपण घेतो सुरक्षित आहे नंतर त्याच्या लसीकही आदेशामध्ये आपण सोडून सफळ तिथे आपण एक विषय असं किती वापरतो आणि काहीचा वापर करून त्याला आपण सुरक्षित घेतो जातो कारण लोकांना अंतरामध्ये त्या ठिकाणी आपली सवय असते त्यांना सुरक्षित वाटतं म्हणून त्यांना बिळाचा भाग घ्यावा
म्हणून असं एक किट वापरलं आपण. या किटचा वापर करून आपण सुरक्षित घेतो आणि सोडून देऊ. परंतु सापांची माहिती नसेल मात्र अशा प्रकारे व्हिडिओ बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही आहे. त्याला आपण सुरक्षित घेतोय ताकद नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून. गव्हाणे यांच्या JP सेल्समध्ये जो आपल्याला धामण सापडला होता, या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडलं.